16 ससरे 4 गवळींचा तो भद्रा बाजारला तरी हे गोकुळांना दूध गोकुळामध्येच ठेवायला पाहिजे. हे कौशा सवडाला काही जाऊ देणार नाही. का गे कौशा माझा दृष्ट आहे, तर हे गवळ्याला मी अडवणार आणि गोकुळांना दूध गोकुळामध्येच ठेवायला पाहिजे. हे कौशा सवडाला काही जाऊ देणार नाही. हे काम मी स्वतः करणार. आपण एका ट्रूपमध्येच गवळण करायचं आहे. जाऊ दे लवकर आणि हे आपटायचं आहे लवकर. आज ना गांधीजी बोलतो तेवढे भाषा नको बोलची. हो तुला ना गोटा गोटा हेरण काय मग कोणतो जवान जिता जहाना मला हेरो पोठवतो तू तो गुण काय मला झेरू तुला शिरपाय मना जिथे तुका गी मला झेरू मला हेरण तू ना पत्नी की पुढे रांडना चित्रम तू आज करी मना नंबर लागून दे. जोठा जावला तोठा मला जाडीच करी पाडता. जुवान पण घेरत पण डोवर पण घेरत मला. हे काय चाललं तुमचं? मला सांग ए पोरी चुको चुको आंधळाच हवा मायनी छप्पत मला पोशी करी सांग. चांगला चांगला आंधळा डोवरते पण मला चाहणी डोशीच करी सांगता. यो मग सांग ए पोशी ए बाय यो मला पोशी करी सांग. लेव दे मला राखी येला लेवून दे मला राखी. 2-1 महिना मजा करीत मग मरी जाता रांड का जोडा ठेंगे उगीच राहतो सांगशी नको उगीच राहतो सांगशी नको डोशी हायस हा केव तुला का तारीख देवरा आलेला मग बरोबर माझ्या मरीन का तो फायदा करू साठी तुला हक्का जाऊ ना तू कदरून रांड 2 वाजे किलो मोरता खाऊ घेत
तिच्या परिमाणे नशीबवर मोठी देतेस तुम्ही याय! यो बी धगेलच ये मानेली नपोसे मरे जाय ना खामाला दूध निपटी खाय गय आणि ते आता ना सिस्टर असेल त्या आशा वर्कर बालवाडी पेन्सी बाल भोगती मला पक्का लावेल पक्का खायली ने होय हे पोशी तुमने मनसे बारीक आखो ये ना 12 वर्षा ना बाया तुला मर कठ बस इथून मुसळा डोका फडी टाकी मारते यानी चक्र माता काही कोणवाचा मागा 12 वर्षनी मला सांग हो तुझ्या जागावर मला नंबर लागेल ना मम्मी ए मम्मी बस तुम्ही काख्याचा नंबरच लावी दिसले आम्ही मागं होते ना माग त्या मला वाग्याच तुम्ही समोर लग्न मा काकाच हात काढा मम्मी करी सांगशा नको तुम्ही होत लागत मोठी बहीण करीने केव्हा यो आखू जाणे चालतो मला सोडी दे हे पुशी ना मम्मी ही काय सांगू तुला काही सांगा हटव तुझ्या जागावर रोमानावर नंबर इसा का पदर आईसला सांगायचं सांगवा नाव मम्मी नाव हाय वा हाय व मम्मी हिला एखाद्या दरवाजावर लावी दे ना मग आठवत रक्षा तोडू लावणे असते नंबर लावी दे मरे जावं तुम्ही घर मावत्या नबाची मरे घेन मान्या ए मम्मी मरे तू कदव एक माने नशीब हे नाश येव 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 येत मध्ये येव येव ये काय सांगू लागते काय चेष्टा नाही करा ही आखे समा वडील पोसी मग समजा ना मम्मी अखा समजा अखा समज अखी वाळी हकली चाष्टीच्या कुलाने अरे जास्त जरा घर काम भी करी लाग दो मी ना मम्मी आई को मम्मी काय मम्मी मम्मी बोल आम्ही तेरी बहने से तूने पूछे आया बाबा तर कदवून मला मम्मी मम्मी करते हैं आखो मना तूने माने पोसे ना तुम्ही ना मम्मी आबोबी या चार पोसे तुम्ही माने पोटमा होतेच ना ना मम्मी आम्ही तेरी बहिणी काय एका तरी तुने पेटमा होत्या काय मग माता कुत्री पुन्हा होते जाते ते हारी चेरी होते एक होते असवा 9 महिना इसा मग काय का तरी होती मग माता मांजरी नेते एक हारी चेरी बहिणे मरी जाते स्व तुम्ही ना मम्मी पिसा करे बास मरी गया मरी गया माने श्री हितकी टाके के एक दूसरा डोवर ए मम्मी मा पोपाला हेरूला होती मरी घसवा मम्मी पोपास नाही पोपास घुसळा दिगे तिसे तुम्ही माने पकडला तर मुक्षी मारला काम होता राहणार झाला मम्मी काय नाही बास ना नाव न कोले सुव तू काचा इच्छा करी मला काकाच ना मम्मी मा पोपाला हेरूला हाव पोपाला हेरला पठय पटवा आता मग हाय आणखी नाही ये होटल ओ बास गे मरी दरबार मा मरा पटवी ते दरबार मा बाय मा बी डांगेल मा गयल ते दरबार मा सांगा पक्का यो जुवानच हवा हाता तो डवर पक्का पैसा गन तेने मागा लागने ये 4 पैसे हुई के गेम निंगी और ते पैसे आता ईशाई घर मिलता तो ये चुकून देत नहीं रहा मरी जाते हैं वो क्या मरा होता वाला गोठ लाऊं दे तो भी निंगी के मागा निंगी के यो भी हाउसिंग आज तरी समू लग्नमा खबर यो हुकरी पडील तर तुम्ही नवराची हळद वदेल हवी ती आम्हाला चोपडी द्यायची बरी तुम्ही निघाले कुठे हा तो बिघो तर मराठी बोलो हा का तुम्ही आल्यास कुठून निघाले कुठे हा बाबी आम्ही सासऱ्याचे 8 गवळणी 17 आम्ही गोकुळचे दही दूध घेऊन निघाले मथुरी बाजारला तुम्ही काय अरे उठली का सुनली तुमच्या बापाचं आहे का मला नीट वाखावे कोण आहे ते आता तुम्ही कोण मला तर म्हणतात म्हणता
श्रीकृष्ण देव थोबड फोडू का न्याय ने उठना सुटनास की रिसना नटतोस या गप्परीनो हा काय म्हणतो मला गोकुळचा श्रीकृष्ण मी आवा गेला दिवशी वृंदावनामध्ये गेला तर कसा कृष्ण देव होता पायी पद्म मुखी रताळू रत्न नालो मा सगळा रताळू होता मुखी रत्न हा बेबी महिला मग काय ए बेबी मा सगळा बेबी महिला हिरा होता आणि देवा तो कृष्ण देव कसा त्याच्या डोकीवर मोंगश्या होता त्याच्या डोकीवर मोंगश्या होता हे मुंगूट मोर पिसाचा तो मुंगूट हातामध्ये सप्तसुराची बासुरी त्या बासुरीला 2 रेशमीचे गोंडे त्याला म्हणतात श्रीकृष्ण परमात्मा मग तू कठला ना कठला ढोकटी आवाज करायचा नाही देवाचा कसा राहतो पिवळा पितांबर मग कसा तो देव मग तू कठला आणि कठला काय ठेया कोणत्या बी तमाशामध्ये पहा कनाडीमध्ये पहा तरी असाच राहतो आणि आपले आदिवासी तमाशामध्ये बी असाच राहतो मोठा तो की रिसना नेरो पेट पोव्या ना असली तू देव आता ही तुमची ओळख आम्हाला पटत नाही शॉर्टकट मध्ये ओळख दाखवा असं का होय काय हरकत नाही पटकन सांग म्हणजे संस्कृत भाषेमध्ये दाखवू का मराठी भाषा संस्कृत मध्ये सांग पटकन गाडीमध्ये उभे राहा तुम्हाला देव ओळख सांगा पटकन पटकन आवडा थोडे लाईनीमध्ये उभे राहिले का त्याच्यावर बदल टाकले पुढे हात जोडले ढाकला फला स्वतंत्रने केली चरणी कोणा साधना धंदा बनवली मुरली मुरली त्याला सोनं 300 सांगा सिद्ध गुप्त त्याला पूर्ण बदल मुरलीचे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय अहो देवा खरोखर तो देव आपल्याला आता गवळण संपवायची म्हणून देवा तू देव बरोबर तुमची चेष्टा निंदा केली देवा तुला फार उतरून बोलली बरोबर तुम्ही देव आहात आम्हाला माफ करा क्षमा करा आणि जाण्याची परवानगी द्या कधी जाऊ देणार आणि तू का मोठा कलेक्टर कोणाला कलेक्टर म्हणले देवाची भक्ती केल्याबद्दल तुम्हाला मुक्ती भेटणार नाही असा हा प्रमाण गाणं म्हणा देवाच्या जीवाला खुश करा मुद्रा बना असं ना म्हणजे भक्ती केल्याशिवाय तुम्ही मुक्ती देणार नाही म्हणजे भक्ती करावं लागेल भक्ती करावं लागेल तुम्हाला हो देवा बेस तुम्ही भक्ती करजो ना हा देव देवाला काय सांगितलं नीती देवाने भक्ती भावाने माझी भक्ती करा आप आपला रस्ता मोकळा करा होय मग मनापासून देवाची भक्ती करायची बर का हा देवा देवा मग वेणीच्या माझा पदराला धरला कसं देवा वेणीला धरला कसं हाय शेवटची गवळण आता आपल्या अठरा गवळणला बंद करू फक्त शेवटची गवळण हरे कान्हा कृष्ण रे पदराला धरू नको
रे